माफ करा प्रतापराव, परत वाकड्या नजराने बघशील का स्वराज्याकडं? खुदा कसम, स्वराज पर दोबारा आंख उठाकर नहीं देखूंगा। नहीं, तूच नाही, दुसऱ्या कोणी सुद्धा वर पापणी करून सुद्धा स्वराज्याकडे नाही बघायचं, कळलं? हे जे संत तांडव बघितलंच तर हे सगळं जे रौद्रूप आहे ना, ह्या रायगडाच्या शिवाच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या एकच लक्षात येतं, ते वेडात मराठे वीर दवडले साथ, हे सर्वांनी ऐकलेलं आहे. पण या मागील नेमका इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊ. नमस्कार, तुमचं शॉर्ट न्यूजमध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जो काही तह होतो त्या तहाच्या वेळेसची गुजर ही मिर्झा राजाच्या छावणीत जाता आणि मिर्झा राजाच्या छावणीत जाऊन मिर्झा राजाच्या गळ्याला खंजीर लावतात पाहून छत्रपती शिवाजी राजाने कुडतोजी गुजरांना प्रतापराव हा किताब दिला आणि त्याला सरसेनापती पद दिलं. आणि हेच सरसेनापती पद यांनी छत्रपती शिवाजी राजांचा जो काही राज्याभिषेक होणार होता तो राज्याभिषेक रोखण्यासाठी विजापूर शत्रू चालून येतोय ही बातमी छत्रपती शिवाजी राजांना कळाली. आणि मग छत्रपती शिवाजी राजांना मोहीम आखली. चालून कोण येतोय? बहिलोल खान. किती फौजनीशी येतोय तर 12,000 फौजनीशी आलेला बहिलोल खान विजापूर पासून 12 कोसार असणारी जी काही उंबरणी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्या उंबरणीमध्ये आपली छावणी कानोकान छत्रपती शिवाजी राजाला कळते. आणि मग छत्रपती शिवाजी राजाला ही बातमी कळल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे मोहीम आखताय आणि या मोहिमेची जबाबदारी कोणावर देत आहे तर स्वराज्याच्या सर्वनोबत प्रतापराव गुजरांवर मोहीम देत आहे आणि सांगताय हा बहिलोल वळवळ बहुतच करते, त्यास धरावे अथवा मारावे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज 1200 मावळे आणि विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव, कृष्णाजी भास्कर, विसोबिल्लाल, सिद्धी हिलाल आणि दीपाजी राऊतराव हे 6 मावळे प्रतापरावांच्या सोबत उंबरणीची लढाई लढण्यासाठी आगेकूच करतात. आणि आगेकूच करत असताना प्रतापराव गुजरांच्या हेरानं त्यांना बातमी दिली तर बहिलोल खानाची तिथं छावणी आहे, तिथंच एक पाण्याचा मोठा तलाव आहे आणि या तलावाहूनच बहिलोल खान आपल्या छावणीला पाणी पुरवतो. ती छावणी कैद केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर ते बहिलोल खानाचं सैन्य त्या तलावावर पाणी नेण्यासाठी आलं. तलावावर पाणी नेण्यासाठी आल्यानंतर तिथं त्याला शत्रू खडा टाकलेला दिसला आणि छावणीत गोंधळ उठतो. जिकडे पाहावे तिकडे त्याला मराठेच दिसतात. ऊन वाढत होतं, पाण्याविना ती छावणी कासावीस होत होती आणि वेढा फोडायचा ठरवला. हत्तीवर बसून खान आपल्या दळासह छावणीवर बाहेर आला आणि दिनच्या घोषणा देऊन आपल्या सैन्याचं कुतूहल वाढू लागला. सगळ्या सैन्यात स्तब्धता पसरती आणि स्तब्धता पसरल्यानंतर दिनच्या घोषणा कमी होत्या आणि अचानक हर हर महादेवच्या घोषणा वाढत जातात आणि वाढत्या हर हर महादेवच्या घोषणानं बहिलोल खानाचं अर्ध सैन्य कापलं जात होतं. आणि मराठ्यांनी बहिलोल खानाच्या एका हत्तीवर सुद्धा ताबा मिळवला आहे असं इतिहासात नोंद आहे. बहिलोल खानाचं सैन्य लढत होतं, प्यायला पाणी मिळत नव्हतं, त्यामुळं काही सैन्य खितपत पडल्याला दिसत होतं आणि स्वतः बहिलोल खान सुद्धा पाण्याविना लढत होता. पण लढता लढता तोही बाजूला सारला आणि बाजूला सारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मराठ्यापुढं आपला पाडावं लागणार नाही, त्यामुळं त्यांनी सुद्धा माघार घ्यावी लागली आणि माघार घेऊन तो प्रतापरावांच्या पायाशी पडला. आम्हाला विनंती करू लागला, आपण तुम्हावर येत नाही, पादशहाची हुकुमाने आलो, याउपरी आपण तुमचाच आहे. हर एक व्यक्ती आपण राजियांचा दावा न करी. आणि याच बोलानं प्रतापराव नरमले आणि नरमलेल्या प्रतापरावानं त्या बेभरोशाच्या बहिलोल खानाला क्षमा केली. मी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्यावर होते आणि पन्हाळ्यावर कळले. छत्रपती शिवाजीराजाने आपल्या मावळ्यांचा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजीराजे खुश झाले. प्रतापराव गुजरांनी खानाला क्षमा केली याचा मात्र छत्रपती शिवाजीराजांना संताप आला. सोडून दिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजीराजाने प्रतापरावांना थैली केली. बहिलोल खानास मारून फते करणं अशी आज्ञा तुम्हा केली होती असता त्यास सोडून का दिले? सल्ला काय निमित्त केला? जोपर्यंत बहिलोल खानास तुम्ही मातीत मिळवित नाही तोपर्यंत रायगडावर तोंड दाखवू नका. आणि हेच शब्द प्रतापराव गुजरांच्या जिव्हारी लागले. रात्र दिवस हाच शब्द त्यांच्या कानात डोक्यात सगळीकडे घुमू लागला आणि घुमत असतानाच
बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून येतोय ही बातमी प्रतापराव गुजरांना कळाली. आणि प्रतापराव गुजर छत्रपती शिवाजीराजाचा विकारी लागलेला शब्द मनात बाळगून अवघ्या 6 मावळ्यांशी छावणीवर चालून जातात आणि अवघे 6 मराठे वर्सेस 20,000ची फौज कापीत होते. पण कापीत असताना त्या बहलोल खानाने पाहिलं हे तर 7च मराठी आहेत. मग 7 विरुद्ध 20,000ची फौज वरही गनिम पडले आणि गनिम पडत असताना 7 वर्सेस 20,000च्या मराठे लढाईमध्ये प्रतापराव शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते आणि गनिमावर वार करीत होते. ही शेवटची लढाई तिथंच ते लढले आणि अजरामर झाले.